Hello dear students, welcome back to our new session. In this session we are completing chapter number 8, Useful and Harmful Microbes, and it's part 2 for this chapter. Students, in our previous slide we have seen useful microorganisms and today we are seeing harmful microorganisms which are not useful to us. In that, first one is fungi. आपण आज harmful microorganisms बघणार आहोत आणि त्याच्यामधला सगळ्यात पहिला आहे फंगाय. फंगाय म्हणजेच काय आहे? फंगस. इन लोकली आपण काय म्हणतो? फंगस म्हणतो. मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगाय आर प्रेझेंट इन एअर. आता हे जे फंगस आहे, फंगाय जे आहे त्याचे जे स्पोर्स असतात ते खूप मायन्यूट असतात, खूप मायक्रोस्कोपिक असतात. ते आपल्याला असे डोळ्यांनी दिसत नाही आणि ते पूर्ण हवेमध्ये पसरलेले असतात. म्हणजे हवेच्या कणाकणामध्ये आपण म्हणू शकतो की हे जे स्पोर्स आहे ते असतात. If there is sufficient moisture, spores germinate on cotton fabric, guinea bags, leathers, wooden items, etc. आता जर समजा आपल्या कडे काही वस्तू आपण ठेवून दिलेल्या आहे, बरोबर, ज्यांचा वापर आपण करत नाही आणि त्या वस्तूंमध्ये समजा आपले कॉटनचे फॅब्रिक म्हणजे कॉटनचे कपडे असतील, आपल्या काही गोण्या वगैरे असतील, लेदरच्या वस्तू असतील, वुडनच्या वस्तू म्हणजे लाकडाच्या वस्तू असतील, त्या आपण इथे एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून दिलेल्या आहे. त्याचा वापर आपण करत नाहीये तर त्याच्यावरती मॉइश्चर असते, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये थोडेसे हवेमध्ये वॉटर वेपर्स पण असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग हवेचे जे वॉटर वेपर्स आहे ह्या वस्तू ऍब्झॉर्ब करतात, त्याच्या सोबतच हे स्पोर्स पण काय असतात? ऑब्झर्व केले जातात आणि जेव्हा ह्या स्पोर्सला मॉइश्चर मिळते, ओलसरपणा मिळून जातो तर ते काय होतात? जर्मिनेट होतात, ग्रो करतात. द फंगल hyphae fibers of the fungus penetrate deep into the material to obtain nutrition and to reproduce. आता काय होतं की हे जे फंगाय आहे ह्याचे हे जे आहे ह्याला आपण काय म्हणतो? हायफाय म्हणजे फायबर्स असतात हे. आता हे जे आहे हे कुठे जातात? डीप पेनिट्रेट करून घेतात, म्हणजे जी पण वस्तू आहे तिच्यामध्ये डीपली पेनिट्रेट होतात, त्या वस्तूकडून मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतात आणि काय पण होतात? स्वतःला रिप्रोड्यूस करतात, म्हणजे ग्रोथ जी आहे ती वाढायला सुरुवात होते. आता आपण आपल्या वर्गांमध्ये खूप एक्सपेरिमेंट केलेले आहे. आपण पोळी जी आहे डब्यांमध्ये बंद करून ठेवलेली आहे, त्याच्यानंतर ब्रेड वगैरे जे असतात ते पण आपण पॅक करून ठेवून बघितलेले आहे की फंगस कशा पद्धतीने पसरत जातं. पहिल्या दिवशी कमी असतं, दुसऱ्या दिवशी थोडं वाढलेलं असतं, तिसऱ्या दिवशी अजून थोडं वाढलेलं असतं. मग हे काय होतं? जेव्हा त्यांना त्यांच्या योग्य असं वातावरण मिळतं रिप्रोड्यूस होण्यासाठी, ते रिप्रोड्यूस होतात. This causes the material to wear and become weak. As a guinea bag, leather items like shoes, purse, belt, etc. ह्याच्यामुळे काय होतं की त्या वस्तू ज्या आहेत त्या खराब होऊन जातात आणि त्याच्यामुळे ते कमकुवत होतात, कमजोर होतात, वीक पडतात. आता त्याच्यामध्ये गिनी बॅग्स पण आहे, लेदर आयटम्स आहे, शूज, पर्स, बेल्ट, एक्सेट्रा on which fungi have grown do not last long. Wooden items also get spoiled. आता काय होतं की ज्या वस्तूवरती फंगस आलेला आहे, मग ती बॅग असेल, गोण्या वगैरे असतील, शूज असतील, त्या वस्तू जास्त दिवस टिकत नाही, लवकर खराब होतात. त्याच्यामध्ये वुडनचे म्हणजे लाकडाच्या ज्या वस्तू असतात ते सुद्धा येणार आहे, लक्षात ठेवायचं. Various species of fungi grow on food items like pickles, murabba, jam, sauce, chutney, etc. आता फंगस जे आहे ते काही फूड आयटम्स वरती पण येतात आणि हे जे फूड आयटम्स वरचं फंगस आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या घरांमध्ये कधी ना कधी तरी बघितलेलंच असेल. एखादे लोणचं राहून गेला असेल, मुरब्बा राहून गेला असेल, नाही तर भाज्या वगैरे काही राहून गेल्या असतील तर त्याच्यावरती ह्या पद्धतीचे फंगस ग्रो करतात. They use the nutrition of in these food items for growth and reproduction. आता काय होतं की हे जे फंगाय ग्रो करतं फूड आयटम्स वरती, हे त्या फूड आयटम मधलं जे न्यूट्रिशन आहे ते पूर्णपणे घ्यायला सुरुवात करतं आणि फूड न्यूट्रिशन जसं जसं त्याला मिळत जातं तसं तसं तो ग्रो पण होत जातो आणि रिप्रोड्यूस पण होणार. During this activity, fungi releases mycotoxins, certain poisonous chemicals into the food and thus food becomes poison. आता जेव्हा हे फंगस ग्रो करत असतं, आता फंगस
काहीतरी न्यूट्रिशन घेतोय, बरोबर की नाही. मग न्यूट्रिशन घेण्याच्या बदल्यामध्ये तो काय करतो, काही पॉइझनस केमिकल जो आहे तो कोणता आहे, मायोटॉक्सिन्स, जे असे पॉइझनस केमिकल्स आहेत ते काय करतो, फूड आयटम मध्ये रिलीज करायला सुरुवात करणार आहे. आता ते रिलीज केल्यानंतर फूड आयटम काय होणार आहे, पॉइझनस बनणार आहे. Hence, the food on which fungi has grown cannot be eaten. मग असे ज्याच्यावरती फंगस ग्रो झालेले आहे, आपण ते फ्रुट्स खात नाही, व्हेजिटेबल्स खात नाही. Next harmful microorganism is Clostridium. Sometimes cases of food poisoning occurs during community fest. How does the food becomes poisonous all of a sudden? आता कधी कधी आपण ऐकलेलं आहे, न्यूज मध्ये ऐकलेलं आहे, कोणाकडून तरी ऐकलेलं असेल की एखाद्या ठिकाणी कार्यक्रम चालू होता आणि तिथे अचानक सगळे लोक काय झाले, आजारी पडले आणि आपल्याला काय समजतं की फूड पॉइझनिंग झालेलं आहे. मग हे फूड पॉइझनिंग कशा पद्धतीने होतं, अचानक फूड मध्ये असं काय होतं की ते फूड खराब होऊन जातं, पॉइझनस बनून जातं. मग त्याचं उत्तर आपल्याला आता मिळणार आहे. The bacteria which spoils food are Clostridium. जे पण अन्न तयार झालेलं आहे, शिजवलेलं जे अन्न आहे ते खराब होतं. कशामुळे खराब होतं, कोणत्या बॅक्टेरियामुळे खराब होतं, Clostridium नावाच्या बॅक्टेरियामुळे. लक्षात आलं. Out of about 100 different species of this bacteria, some are free living in the soil, whereas some live in the alimentary canal of humans and other animals. आता काय होतं, हे जे क्लॉस्ट्रिडियम आहे त्याची 100पेक्षा जास्त व्हेरायटीज आहे, बॅक्टेरियाज आहे. ते काही सॉइल मध्ये राहतात, काही ह्युमनच्या एलिमेंटरी कॅनल जी आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, त्याच्यामध्ये राहतात आणि काही जे असतात व्हेरायटीज ते ॲनिमल्सच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये पण राहतात. लक्षात आलं. These bacteria are rod-shaped and produce bottle-shaped endospores in adverse conditions. आता हे जे बॅक्टेरियाज असतात ते कोणत्या शेप मध्ये असतात, रॉड शेप मध्ये. आता इथे खाली जेवढे पण क्लॉस्ट्रिडियमचे एक्झाम्पल्स दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कसे दिसणारे, रॉड सारखे दिसणारे आहे, म्हणजे सरी सारखे. बघा लेंदी आहे की नाही, सगळे कसे आहे, लेंदी आहे म्हणजे रॉड शेप आहे. आणि ते काय करतात, बॉटल शेपचे एंडोस्पोर्स जे आहे ते प्रोड्यूस करतात एडवर्स कंडिशन्स मध्ये, म्हणजे त्यांना फेवरेबल कंडिशन्स मिळतील, म्हणजे पाणी मिळेल, मॉइश्चर बरोबर असेल, टेम्परेचर बरोबर असेल, तेव्हा ते काय होतात, प्रोड्यूस केले जाणार आहे. लक्षात ठेवा की हे जे आहे हे बॅक्टेरिया आहे आणि एंडोस्पोर्स प्रोड्यूस करणारे, जे हेल्प करणारे त्यांना काय करण्यासाठी, मल्टिप्लाय करण्यासाठी. One special characteristic of these bacteria is that they cannot withstand the normal oxygen level of the air because they grow in anaerobic conditions. आता हे जे बॅक्टेरियाज असतात ते नॉर्मल जे ऑक्सिजन आहे, लेवल आहे एअर मधलं, ते सहन करू शकत नाही. त्यांना आहे ना एवढा ऑक्सिजनची गरज नसते. का बरं, त्यांची जी ग्रोथ आहे एनएरोबिक कंडिशन आहे. एनएरोबिक कंडिशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्यांना रिप्रोड्यूस होण्यासाठी, त्यांची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. म्हणून ते काय, त्यांना जे आपलं नॉर्मल हवा आहे त्याच्यामध्ये ते प्रोड्यूस होणार नाही. त्यांना काय करावं लागतं, एलिमेंटरी कॅनल मध्ये जागा घ्यावी लागते, मग ती ह्युमन असो की ॲनिमल्स असो. नाउ लेट्स सी अदर काइंड्स ऑफ harmful microorganisms which are there. Other kinds of microorganisms like bacteria, viruses, protozoa and fungi are also responsible for different diseases that affects human. आता आपल्याला जेवढे पण आजार होतात, कोणत्याही पद्धतीचा आजार असेल, साधी सर्दी खोकला जरी असेल, तो कशा ना कशा तरी बॅक्टेरियामुळे, व्हायरसमुळे, प्रोटोझोआ आणि फंगामुळे होतातच. डेंग्यू असेल, नंतर दुसरे वेगळे वेगळे आजार आहेत. चला मग आता आपण काय करूया, कोणते कोणते आजार आहेत ते बघूया. आता सगळ्यात आधी आपण काय बघणार आहोत, नीट लक्ष देऊन बघा. पहिला आहे नेम ऑफ द डिझीज आहे. इथे सगळे जेवढे आजार आहे त्यांची नावं आहे. पॅथोजन, पॅथोजन म्हणजे कोणत्या कशामुळे तो आजार आपल्याला होतो ते आहे. नंतर आहे मोड ऑफ इन्फेक्शन, म्हणजे रिझन काय आहे,
तो आजार होण्याच्या मागचा रिझन काय आहे ते. त्याच्यानंतर हे काय आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते कोणते घेऊ शकतो ते आहे. म्हणजे तो आजार आपल्याला होऊ द्यायचा नाही आपल्याला, मग आपण कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजेत ते आहे. लक्षात आलं. आता पहिला आहे एड्स. आता एड्स कशामुळे होतो, व्हायरसमुळे होतो. आणि काय आहे त्याचं कारण, blood through blood and semen of the infected person and milk of mother suffering from AIDS. आता तुम्हाला एड्स होण्याचे मागचे कारण सगळे माहिती आहे की आपण दूषित रक्त चढवलं, खराब ब्लड चढवलं म्हणजे ज्याच्यामध्ये एड्स असेल, व्हायरस असेल, तो व्हायरस जर आपल्या बॉडीमध्ये एंटर केला तर आपल्याला एड्स होऊ शकतो. सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे एड्स होऊ शकतो. नंतर जी आई दूध पाजते मुलांना तिच्यामुळे पण मुलांना होऊ शकतो. म्हणजे आईला जर एड्स असेल तर मुलाला एड्स होऊ शकणार आहे. मग आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून काय करायचं आहे, सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. आपला जो सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे तो सेफ असला पाहिजे. अवॉइड रियूज ऑफ नीडल्स अँड इंजेक्शन्स. आपण ज्या नीडल्स आहे, सिरिंज वगैरे आहे त्या न्यूच वापरल्या पाहिजे, नवीन वापरल्या पाहिजे. यूज झालेल्या कोणत्याही पद्धतीच्या नीडल्स आपण वापरायच्या नाहीये. डॉक्टरकडे इंजेक्शन घेताना ह्या गोष्टींचं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. बघा दुसरं आहे हेपॅटायटिस. आता हेपॅटायटिस कशामुळे होतो, व्हायरस पॅथोजन आहे. त्याचा कारण काय आहे होण्याचे मागचे बघा, कॉन्टॅमिनेटेड वॉटर अँड फूड. म्हणजे जे खराब अन्न आहे आणि पाणी आहे त्याच्यामुळे आपल्याला हा हेपॅटायटिस आजार होऊ शकतो. आपण काय केलं पाहिजे, क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. म्हणजे आपण जे पाणी आहे स्वच्छ केलेलं पाणी, फिल्टर केलेलं पाणीच आपण प्यायचंय. आपण बघा घरी कधी कधी बॉइल्ड वॉटर पितो, ते चांगलं आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर फिल्टर केलेलं पाणी पण आपण पिलं पाहिजे. अन्न जे आहे व्यवस्थित झाकलेलं पाहिजे, कुठेही ते खराब व्हायला द्यायचं नाहीये. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा आहे. इन्फ्लुएन्झा म्हणजे एका फ्लू सारखाच आजार आहे. फ्लू आहे म्हणजे सर्दी खोकला असं जे पसरतं, व्हायरसमुळे होतो. कारण काय, कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे आपण जर समजा एखाद्या ज्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा झालेला आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, त्याच्या शेजारी बसलो, त्याच्या इन्फेक्टेड पर्सनने आपल्याला हात लावला, ते जंतू आपल्या बॉडीवर बसतात आणि आपल्याला तो आजार होऊ शकणार आहे. मग इथे आपण काय करायचंय, पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. आता जर समजा साधा सर्दी खोकला कोणाला झाला असेल तर आपण काय करतो, त्यांच्या शेजारी जाऊन बसतो का, त्यांच्याशी जास्त कमी डिस्टन्स मध्ये बोलतो का, नाही. आपण डिस्टन्स ठेवूनच त्यांच्याशी बोललं पाहिजे. सर्दी झाल्यानंतर आपल्याला माहितीये की आपण शिंकताना काय केलं पाहिजे, तोंडावर हात ठेवला पाहिजे, रुमालाचा वापर केला पाहिजे. म्हणजे असे जे नॉर्मल पर्सनल हायजीन्स आहे ते आपण फॉलो केले पाहिजे. अशा लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण आपण यायला नको, संपर्कात यायला नको. पुढचं आहे मिझल्स अँड चिकन पॉक्स. अँड आता हे जे मिझल्स आहे आणि चिकन पॉक्स आहे म्हणजे देवी येणे, त्याच्यानंतर गालफुगी होणे, हे सगळे कशामुळे होतात, व्हायरसेसमुळे होतात. हे सुद्धा इन्फेक्टेड पर्सनमुळेच आपल्याला होऊ शकतं. म्हणजे कोणाला झालं असेल आणि त्याचे जंतू जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये पसरतात. ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे, वॅक्सिनेशन आहे, अनकॉन्टॅमिनेटेड फूड आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे, क्लीन फूड आहे ते आपण खाल्लं पाहिजे. अनकॉन्टॅमिनेटेड वॉटर म्हणजे जे दूषित पाणी नाहीये, स्वच्छ पाणी आपण पिलं पाहिजे, बॉइल्ड वॉटर आपण पिलं पाहिजे. अन्न जे आहे ते चांगलंच खाल्लं गेलं पाहिजे. वॅक्सिनेशन आपण टाइम टू टाइम घेतले पाहिजे. हेच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण करू शकतो. पुढचं आहे बर्ड फ्लूज अँड स्वाईन फ्लू. आता बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू हे कशामुळे होतं हे तुम्हाला माहिती आहे. बर्ड फ्लू कशामुळे होतं, कोंबडीमुळे होतं. स्वाईन फ्लू हे पिगमुळे होतं, बरोबर की नाही. ते नेमकं काय आहे, हे व्हायरसेस आहे, पॅथोजन. म्हणजे हे पसरवायचं काम कोण करतं, व्हायरस करतात. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड एनिमल्स. जर आपला संपर्क जे बर्ड्स आहे म्हणजे इन्फेक्टेड बर्ड्स आहे त्यांच्यामध्ये आलो, ॲनिमल्स जे आहेत त्यांच्या संपर्कात आलो तर आपल्याला हा आजार होऊ शकणार. आता पर्सनल हायजीन काय आहे, ठेवलीच गेली पाहिजे.
आपल्याकडून हे जेवढे पण आजार आहे त्याच्यामध्ये जर आपण आपली पर्सनल हायजीन ठेवली तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही. आणि जे पण फूड जे आहे, मीठ वगैरे आहे, ते आपण काय केलं पाहिजे, चांगल्या व्यवस्थित बॉईल करून घेतलं पाहिजे, चांगल्या व्यवस्थित पद्धतीने शिजवलं गेलं पाहिजे. लक्षात आलं? आता पुढची आहे डेंग्यू. आता डेंग्यू कशामुळे होतो? व्हायरसमुळे होतो, मॉस्किटो बाईटमुळे, म्हणजे मच्छर चावल्याने आपल्याला हा आजार होतो, बरोबर की नाही? मग आपण काय केलं पाहिजे? क्लिनिनेस ऑफ सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नंट ऑफ वॉटर अँड मॉस्किटो कंट्रोल. आपण आपली जी आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ केला पाहिजे. तिथे कुठेही पाणी साचू द्यायचं नाहीये. पाणी साचलं की त्याच्यामध्ये डेंग्यूचे मच्छर होतात आणि मच्छर कंट्रोल करण्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले गेले पाहिजे. पुढचा आहे निमोनिया. आता हा जो निमोनिया आहे हे कशामुळे होतो? बॅक्टेरियामुळे होतो. ड्रॉपलेट स्प्रेड्स इन एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. हे जे निमोनिया आहे एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलो म्हणजे इन्फेक्टेड, म्हणजे मला समजा निमोनिया आहे, मी जर शिंकले तर ते कुठे जाणार आहे? हवेमध्ये पसरणार आहे, समजलं? आणि त्या हवेमध्ये, त्या एरियामध्ये जर तो माणूस आला तर त्याला तो आजार होतो. म्हणजे सर्दी सारखंच आहे. सर्दी जी जेव्हा आपल्या चेस्टमध्ये साचत जाते, इन्फेक्शन जास्त पसरवायचं काम करते, तेव्हा आपल्याला निमोनिया होतो. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, वॅक्सिनेशन्स आहे निमोनियासाठी, कंट्रोल, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. वॅक्सिनेशन व्यवस्थित घेतले पाहिजे. ज्यांना सर्दी झालेली आहे त्या व्यक्तींच्या संपर्कात आपण यायचं नाही. लेप्रोसी. आता लेप्रोसी पण कशामुळे होते? बॅक्टेरियामुळे होते. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. लेप्रोसी म्हणजे कोड येणे माहितीये ना? आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत ते हळूहळू काय सुरू होतात? गळायला सुरू होतात. ते नष्ट होत जाण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असतो. आता जर समजा आपण अशा व्यक्तींच्या संपर्कात जास्त वेळ आलो तर आपल्याला हा आजार होऊ शकतो. मग आपण काय केलं पाहिजे? अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स अँड देअर बिलॉंगिंग्स. म्हणजे अशा लोकांच्या वस्तूंना आपण हात नाही लावायचा आहे, त्यांच्या संपर्कात आपण जास्त यायचं नाही. नंतर आहे कॉलेरा. आता कॉलेरा कशामुळे होतो? बॅक्टेरियामुळे होतो. ते पण काय आहे? कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. म्हणजे जे खराब अन्न आहे आणि पाणी आहे त्याच्यामुळे आपल्याला हा कॉलेरा आजार होतो. मग आपण काय केलं पाहिजे? क्लीन फूड अँड वॉटर आपण ड्रिंक केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. पुढचा आहे मलेरिया. आता मलेरिया कशामुळे होतो? प्रोटोझोआ आहे त्याचा पॅथोजन. मॉस्किटो बाईट, अनक्लीन सराउंडिंग, म्हणजे मच्छर चावल्याने आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ नसेल तर आपल्याला हा आजार होतो. त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे? क्लिनिंगनेस ऑफ सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नंट ऑफ वॉटर, कंट्रोल मॉस्किटो. आता आपण आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू द्यायचं नाहीये, साफसफाई ठेवायची, मच्छर होऊ द्यायचे नाही. पुढचं आहे डॅन्ड्रफ, रिंगवर्म अँड स्कॅबीज. आता डॅन्ड्रफ, रिंगवर्म आणि स्कॅबीज हे कशामुळे होतात? फंगायमुळे होतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलो. आता कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स और हिज हर बिलॉंगिंग्स लाईक क्लोथ्स. आता आपण जर समजा एखादा व्यक्ती इन्फेक्टेड आहे, त्याचे कपडे वापरले, त्यांच्या संपर्कात आलो तर आपल्याला हे होऊ शकतं. तुम्हाला माहिती का डॅन्ड्रफ कशामुळे होतो? घरामध्ये आपण 7 लोक असू आणि एकाला डॅन्ड्रफ झाला असेल, आपल्याकडे एकच कंगवा आपण सगळे जण वापरत असू तर आपल्याला तो डॅन्ड्रफ दुसऱ्याला होऊ शकतो. म्हणून आपण आपले कपडे, आपली वस्तू हे सेपरेट ठेवली पाहिजे की आपणच आपल्या वस्तू वापरायच्या, आपल्या वस्तू कोणीही वापरायच्या नाही. आजार असो की नसो आपल्याला ह्या पर्सनल हायजीन फॉलो केल्या गेल्याच पाहिजे. पर्सनल हायजीन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. अशा लोकांच्या संपर्कात आपण यायचं नाहीये. पर्सनल हायजीन आपण ठेवली गेली पाहिजे. थँक्यू.